संत्र्याचे झाडं बघत आहात मित्रांनो, आणि त्याच्यावर जी फळं आहेत ती अशा प्रकारे झालेली आहेत. त्याच्यावर लालसर डाग पडलेला आहे, तपकिरी रंगाचे डाग आलेले आहेत त्याच्यावर. फळाची जी साल आहे ती तपकिरी होत आहे, लालसर होत आहे, आणि याला कोळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. तर आपण याच्यासाठी आता फवारणी घेत आहोत. फवारणीसाठी आपण बेस्ट ॲग्रो लाईफ लिमिटेडचं बेस्टमॅन औषध हे घेतलेलं आहे, आणि त्याच्यासोबतच अपसायटीचं चांगल्या प्रकारचं स्टिकर घेतलेलं आहे. औषध बनवून झाल्यानंतर ते टाकीमध्ये 600 लिटरच्या टाकून घ्यायचं आहे औषध, आणि त्याला चांगल्या प्रकारे आता मिक्स करून घ्यायचं आहे. नंतरच आपण आता त्याची फवारणी चालू करू. अशा प्रकारे हे मिक्स केलेलं आहे, आणि आता फवारणी सुरू करूया आपण. संत्र्याच्या झाडावर कोळीचा अटॅक झालेला आहे, आणि आपण त्याला आपल्या गावरान भाषेत लाल्या किंवा मंगू पण म्हणतो. हे एक अत्यंत घातक आणि फळाला नुकसान करणारं कीटक आहे, माइट्स आहे. हा कोणताही बुरशीजन्य रोग नाही आहे. हा अतिसूक्ष्म कोळी कीटकांचा प्रादुर्भाव झालेला आहे, ज्याला की आपण माइट्स म्हणतो. हे कीटकं काय करतात, पानावर आणि फळांवरच्या सालीतलं जे असते, सालीवर ते रस पूर्णतः ओढून घेतात, शोषून घेतात. संत्र्याची आंब्या बहाराची फळं जेव्हा मोठी होत असतात तेव्हा त्या फळांवर काय होते, लालसर, तपकिरी किंवा गंजल्यासारखे डाग पडतात, आणि फळांची साल जी असते ते खरखरीत होते. पाणी थोडीशी पिवळसर पडतात. आंब्या बहाराची फळे जेव्हा मोठी होतात तेव्हा हे याचा कोळीचा अटॅक जास्त होतो, या लाल्याचा. फळाचा आकार जास्त वाढत नाही आहे, आणि मार्केटमध्ये या फळाला काय जास्त काही किंमत राहत नाही. आणि यावर नियंत्रण मिळवण्यासाठी, याला कंट्रोल करण्यासाठी चांगल्या कोळीनाशकाची फवारणी आपण करत आहोत. आणि आता कोळीनाशक म्हणजे मिटीसाईड, ते मी बेस्ट ॲग्री लाईफ लिमिटेड कंपनीचं बेस्टमॅन जे आहे, ज्याच्यात 3 घटक येतात, ते घेतलेलं आहे. आणि त्याचं प्रमाण मी 600 लिटर ब्लोअरला 900 ml घेतलेलं आहे. आणि त्याच्यासोबतच एक स्टिकर पण वापरलेलं आहे अपसायटीचं, जे 600 लिटरला 300 मिली घेतलेलं आहे. आणि शेतात अशा प्रकारे जे फोटोमध्ये दिसत आहेत, अशा प्रकारे फळं झालेली आहेत. याच्यावर तपकिरी लालसर रंग आलेला आहे, आणि ह्या कोळीचा प्रादुर्भाव आहे. आणि हे जे औषध घेतलेले आहे आता याच्यात बेस्टमॅन, याच्यात प्रामुख्याने 3 घटक येतात. पहिला घटक फिफ्रोनिल येते, दुसरा ॲबॅमॅक्टिन येते, आणि तिसरा टोल्फेन पायराइड येते. आणि 3 घटक असल्यामुळं हे वेगवेगळ्या प्रकारे काम करते, कोळीवर आणि इतर किडींवरही काम करते. मार्केटमध्ये अनेक कोळीनाशक उपलब्ध आहेत, एक से एक भारी औषधी आहेत, पण सध्या मी याची निवड केलेली आहे. आणि 12 ते 15 दिवसानंतर आणखी एक फवारणी घेणार आहे. त्याच्यासाठी मी एकदम चांगली औषध वापरणार आहे. या औषधीचा रिझल्ट आता कसा येतो ते 8-10 दिवसात समजतेच आपल्याला. आणि त्याच्यानंतर मग दुसरी औषध प्रिकॉशन म्हणून कोणती घ्यायची आहे ते मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तर ठीक आहे मित्रांनो, आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.